दीप वाईट चेंडू. सचिन मोरे यांचा दुसरा पहिला चेंडू संतोष यांना. उत्कृष्ट असा मारलेला फटका आहे आणि हा चौकार. हॅलो. सुंदर असा चौकार मारलाय जंगली याने. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. दोन दोन बॉल 2 चौकार. ज्यांच्या वाणीतून तुम्ही सुंदर अशी कॉमेंट्री ऐकली ते जडेजा. गावडोशी संघाची धावसंख्या बिनबाद 9. पहिल्या षटकातील पुढील चेंडू. झेलबाद. संतोष सकपाळ झेलबाद. सुंदर असा मारलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण.
चौकार आहे मित्रा, चौकार आहे चौकार. पहिल्या षटकानंतर गावडोशी संघाची धावसंख्या 1 बाद 15. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे विकास. पवेलियन एंड करून विकास. पहिला चेंडू प्रदीप. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 1 बाद 16. दुसरा चेंडू विकास टू संतोष. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या होते 1 बाद 18. चालू असलेला सामना गावडोशी विरुद्ध कळमगाव. सकाळच्या सत्रातील पहिला सामना. व या कॅच होते का सुंदर झेल. सकपाळ आपलं मानधन थोड्या वेळाने घेऊन जायचंय. पुढचा चेंडू. नवीन फलंदाज राहुल. नवीन फलंदाज राहुल. विकास टू राहुल. पाहूया. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मांडावं लागतं इथे गावडोशी संघाला. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. विकास टू दिनेश. पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण. पाहूया पुढचा चेंडू. हवेत चेंडू आहे. बघूया. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. सुंदर झेल. राहुल आपल्या टीमसाठी काही न करता पवेलियन मध्ये.
गावडशी संघाची धावसंख्या 20 3 बाद 20. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 3 बाद 20. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय अक्षय. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्ह, एक धाव, धावून पूर्ण. पुढचा चेंडू सामना करील तो संदीप. बघूया झेल आल्या पावली, परत परतावं लागतंय ते संदीपला. पाहूया पुढचा फलंदाज 4 बाद 21. नवीन अतिशय शांत वातावरणात चाललेला सामना गावडोशी विरुद्ध कळमगाव. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. होय निखिल गावडोशी संघासाठी काय करतोय ते. पुढील चेंडू सामना करील तो निखिल. निर्धाव लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावून पूर्ण. पुढचा चेंडू बघूया झेल घेत आहेत काय. झेल तर धरणीला दान दिलेला आहे. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव धावून पूर्ण. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पाहूया काय करतोय. निर्धाव चेंडू. स्टार्टिंग पासून प्रदीप आपल्या संघासाठी मैदानावर तळ ठोकून उभे आहेत. पाहूया हाही निर्धाव चेंडू. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 24. 4 बाद 24. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन येत होतं अक्षय. पवेले एंड करून अक्षय. अक्षय टू निखिल. पाहूया निखिल काय करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पाहूया फ्री हिट वर निखिल काय करतोय. सुंदर जटवलेलं चेंडू. पाहूया एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव धावून पूर्ण. पाहूया पुढचा चेंडू.
मारलेला सुंदर दटवलेला चेंडू चौकार. खूप वेळानंतर एक सुंदर क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करतायत ते कळमगाव संघ. पुढील चेंडू सामना करेल तो निखिल. अतिशय सुंदर सुंदर झेल घेतलाय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण चेंज केलं होतं त्याच पद्धतीने बॉलिंग टाकून त्या फलंदाजाला त्याच क्षेत्रामध्ये बाद करण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू नवीन फलंदाज किशोर. निर्धाव चेंडू शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया गावडू संघ काय टार्गेट देते कळमगाव संघाला. ते मारलेला चेंडू सुंदर पाव्या सुंदर झेल. शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष होतं. यापुढील होणारा सामना कोट्रोशी विरुद्ध आयरे अनवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी
टॉस का बॉस मध्ये यायचंय. कोट्रोशी संघ लवकर यायचंय. कळमगाव संघाला 33 रनची गरज आहे 24 बॉल्स मध्ये. आयरेवानुली संघ विरुद्ध कोट्रोशी संघ. कोट्रोशी संघ जर कॉमेंट्रीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस का बॉस मध्ये यायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस घेण्यात येणार आहे. आयरेवानुली संघाचे कर्णधार लालबागचा वंडर बॉय, KSK चा वंडर बॉय. कोट्रोशी संघ कोट्रोशी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस का बॉस मध्ये यायचे आहे. आला आला चलूया. पंचांचं बॅट्समन कळमगाव संघ आपले बॅट्समॅन लवकरात लवकर पाठवायचे आहेत. आयरेवानुली संघ टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. गावडोशी संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत जंगली. कळमगाव संघाकडून धडाड्याचे फलंदाज सचिन मधुकर. सकाळच्या क्षेत्रातील सेकंड इनिंगला सुरुवात पाहूया. कळमगाव संघ वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतो तो संतोष उर्फ जंगली. स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला मधुकर. रिक्वायर्ड रन 8.15. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर एक धाव. धावांचा श्री गणेशा. तेवीस बॉल 32ची गरज कळमगाव संघाला. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव धावून पूर्ण. सुंदर चेंडू. पुढील चेंडू. पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेच्या षटकातील सुंदर. पाहूया झेल होतोय काय. झेल. चौकार. चौकार. पॉवर प्ले शॉट चालू. अजून एक
त्याच क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू पाहूया. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. 2 धावा धावून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट. रनआउट नंतर नवीन फलंदाज आहे अक्षय. स्ट्राईकला अक्षय. सुंदर 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 बॉलिंग पाहूया. रनआउट वाचलेला आहे. पुढील चेंडू. एक धाव धावून पूर्ण. रनआउटची संधी होती. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 1 बाद 11. अठरा बॉल 22 ची गरज आहे कळमगाव संघाला. सागर सकपाळने जर बॉलिंग केली आणि 3 विकेट्स घेतल्या तर अरुण नलावडे यांच्याकडून 5001चं बक्षीस आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय राहुल. शांत वातावरणात झालेला सामना. अठरा बॉल 22 ची गरज कळमगाव संघाला. राहुल पोवेलेन यांकडून पाहूया. पहिला चेंडू घेऊन सज्ज राहुल. निर्धाव चेंडू. पहा स्पोर्ट्समॅनशिप पहा. अंपायरची वाटही नाही पहिली. त्यांनी सरळ पवेलियन मध्ये जात असताना अक्षय. सतरा बॉल 22 ची गरज कळमगाव संघाला. पुढचा चेंडू रिवर्स फेल. सुंदर गोलंदाजी करतोय तो राहुल.
पुढील चेंडू सुंदर बघाच झेल होतोय काय. एक धाव धावून पूर्ण. सुंदर गोलंदाजी चालली ती गावडेशी संघाकडून. धावांसाठी धडपडावं लागते ते कळमगाव संघाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी राहुल कडून. पुढचा चेंडू. ओ सुंदर चेंडू. विकेट. नवीन फलंदाज सुशील. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर झेल धरणीला दान. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव धावून पूर्ण. संघाची धावसंख्या 3/14. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पोया शेवटच्या चेंडूवर काय करतोय आपल्या संघासाठी. ओ सुंदर प्लेस. एक धाव धावून पूर्ण. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या 2/15. बारा बॉल 18ची गरज कळमगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो संदीप. 12 बॉल 18ची गरज. हो सुपला शॉट. ह्याच्यानंतर धन्यवाद.
ठीक, वेलकम सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. शुभ सकाळ सर्वांना. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण मॅच बघतोय, आपण ऐकतोय. कालच्या दिवसापासून आपण ही स्पर्धा बघितली, अनुभवली आहे. आपण बघतोय जय गणेश क्रिकेट क्लब वाळणे यांच्या वतीने आयोजित वाळणे चषक 2024 महासंग्राम आपण बघतोय. महासंग्राम या स्पर्धेचा इथून बघितलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. 3 स्टंपच्या समोर इथून परफेक्ट कॅच केलं ऑफिशियल पंचांनी आणि बोर्ड आकाशाच्या दिशेने उंचावताना विकेटचं पतन होताना इथून बघितलं तर समीकरण प्रत्येक बॉलवरती बदलताना आपण पाहायला मिळत आहेत. कलमगाव संघाचा जर विचार केला तर चेस करतायत, त्यांना इथून धावा चेस करायचा, तर त्या अनुषंगाने सकाळचं सत्र धनंजय पाटील यांनी वारंवार सांगितले सकाळच्या सत्रामध्ये जास्त बॉल ट्रॅव्हल होत नाही, त्या अनुषंगाने इथून कदाचित सेन्सिबल क्रिकेटची आवश्यकता होती, पण असं होत नाहीये. इक्वेशन बघा, समीकरण बघा, बॉल इथून शिल्लक आहे ते 10 बॉल आणि जिंकण्याकरता 18-18 ची आवश्यकता आहे. आपण जर विचार केला तर गावडोशी टीम डिफेंडिंग चॅम्पियन आहे. पाठीमागील वर्षामध्ये, गत वर्षामध्ये चॅम्पियन होते. लास्ट संडेला होते, पाठीमागील वर्षामध्ये नव्हे तर लास्ट संडेला. रिसेंटली आता चॅम्पियन बनलेत, तर कदाचित चॅम्पियन सारखा खेळ देखील त्यांनी दर्शवला आहे. पहिलाच बॉल आल्याने खेळण्याचा प्रयत्न, पिचिंग इथून बघितली जाते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव प्राप्त होईल. आपण बघतोय, ऐकतोय वाळणे चषक 2024 आणि तसेच या स्पर्धेकरता आपण जर बघितलं आमचे स्पॉन्सर्स त्यांच्या माध्यमातून अफॉर्ड मेहनत घेतली गेली, त्यांच्याकडे देखील आम्ही वळणार आहोत. पण त्याच्या अगोदर मैदानाची दिशेने जाऊयात. एक रफ अँड टफ एक मॅच आहे. आव्हान जर बघितलं 33-33 धावसंख्येचं आव्हान आहे. छोटं मापक आव्हान आहे, पण कदाचित इथून मोठं होताना पाहायला मिळालं आहे. ऑप्शनचा बाहेरचा बॉल, रनआउटची शक्यता वाढली आहे. डायरेक्ट हिट झालाय आणि इथे जर बघितलं रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट, आणि यावेळेस असं वाटतं की मोठा मासा गळायला लागलाय. तर रिसेंटली आताच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळले ते, आणि तसेच मोठ्या लेवलवरती जर तुम्ही खेळता तर चांगला परफॉर्मन्स तुमचा देखील त्याच लेवलचा असतो. इथे जर बघितलं तर बॉलर हातामध्ये थ्रो मागत होते, पण त्यांनी त्यांच्या हातामध्ये नाही दिला, तर डायरेक्टली त्यांनी हिट केला आणि तो सुपर हिट झाला. आणखी एक विकेट. जिथे सिंगल डबलने मॅच चालू शकली असते, तिथे प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न तो कदाचित इथून खोटा ठरला. हेमंत आलेच बॅटिंग करण्याकरता. हेमंत आले तिथून बॅटिंग करण्याकरता. बॉल शिल्लक आहे ते 8 आणि जिंकण्याकरता 17-17 ची आवश्यकता आहे. 8-17, 17चा जेव्हा आकडा स्कोर कार्डवरती येतो त्यावेळेस आम्ही खतरा बघितला. मग तो खतरा कोणाकडे असेल, बॅटर करता की गोलंदाजा करता. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, इथे देखील पिचिंग बघितली जाईल. हा बॉल कुठे पिच झाला होता, हाईट होती की काय त्या बॉलमध्ये, ते देखील पंचांच्या माध्यमातून बघितलं जात आहे. थोडीफार अपील झाली होती, पण ती फेटाळून लावली गेली. हा डॉट बॉल आलाय. इक्वेशन बघा, आता समीकरण बघा, बॉल शिल्लक आहे ते 7 आणि जिंकण्याकरता 17 ची आवश्यकता. कठीण समीकरण होत चाललंय. प्रत्येक बॉलवरती इथून प्रेशर वाढताना आपण बघतोय. कळमगाव या संघाकरता, कळमगाव हा संघ जर बघता बॅकफुटवरती ढकलला जातोय, बॅटिंग करतोय, चेस करतोय, तर त्या अनुषंगाने इथून चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून दाखवणं, दर्शवणं फार महत्त्वपूर्ण होतं. आपण जर बघितलं तर KSKच्या माध्यमातून महाबळेश्वरकर सगळे इथून प्रत्येक संडेला आपण त्यांना जमावताना बघतो आणि एक चांगली टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून एक आयोजन नियोजन केलं जात आहे. शेवटच्या बॉलवरती चांगला दर्जेदार स्ट्रोक चौकार आलाय. इक्वेशन बघा, बॉल शिल्लक आहे ते 6 आणि जिंकण्याकरता 13 ची आवश्यकता. वाळणे चषक करता आमचे स्पॉन्सर जर आपण बघितलं तर प्रथम क्रमांकाचं जे 25,000 रुपये कॅश प्राइज आहे ते आम्हाला स्पॉन्सर झालंय चंद्रकांत पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ आमचे सौजन्य आहेत सोहन जाधव, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि दुसऱ्या क्रमांकाचं जे आपण पारदर्शी बघतोय
12,500 रुपये ते आम्हाला स्पॉन्सर झाले. राजेश दादा वाळणेकर त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आम्हाला स्पॉन्सर झालंय. सन्मान्य आदरणीय राहुलजी घरत साहेब, समाजसेवक, युवा कार्यकर्ते, बहुजन विकास आघाडी विद्यमान अध्यक्ष सारंग मित्र मंडळाचे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि पहिल्या क्रमांकाची जी आपण ती ट्रॉफी बघतो ती आम्हाला इथून स्पॉन्सर झाली आहे कैलासवासी नर्मदाबाई धोंडीबा जाधव यांच्या स्मरणार्थ. आणि तसेच आमचे स्पॉन्सर आहेत किसन धोंडीबा जाधव, प्रथम सरपंच विभाग प्रमुख 14 गाव, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. दुसऱ्या क्रमांकाची जी आपण ट्रॉफी बघतो ती आम्हाला स्पॉन्सर झाली आहे सन्माननीय आदरणीय सुभाष काळे सर, थँक्यू सो मच. तिसऱ्या क्रमांकाची जी आपण ट्रॉफी बघतो ती आम्हाला स्पॉन्सर झाली आहे सन्माननीय आदरणीय शिवाजी बाबूराव मोरे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ओम साई इंजिनिअरिंगचे प्रोपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर यूट्यूबचे जे सौजन्य आहे ते आम्हाला स्पॉन्सर केलं विजयभाई शिंदे, आणि तसेच हरिचंद्र मारुती आपला बे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या दिशेने. 6 मध्ये 13ची आवश्यकता आहे. पहिला बॉल त्याला इथून भिरकावला, बिगिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉलच्या खाली चुकी घडली आहे, कॅच ड्रॉप झालाय, कॅच सुटलाय. इथून खराब फिल्डिंग, अतिशय खराब फिल्डिंग. हा बॉल कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता, पण ताकद तेवढी नव्हती. चांगला स्ट्रोक खेळण्याची इथून आवश्यकता होती. बॉल शिल्लक आहे ते 5 आणि जिंकण्याकरता 12ची आवश्यकता आहे. 5-12. 5 बॉल शिल्लक आहे, जिंकण्याकरता 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय, फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये. आणखी एकदा खराब फिल्डिंग, अतिशय खराब फिल्डिंग. जिथे विकेट यायला पाहिजे तिथे बॅक टू बॅक 2 कॅचेस सुटलेत, अतिशय खराब फिल्डिंग. चार बॉल जिंकण्याकरता 10ची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये इथून 10ची आवश्यकता आहे. आणखी आता विकेट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाहीये. कदाचित लेग बायचा इशारा दिला जाईल निश्चित स्वरूपामध्ये ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. कंपल्सरी ट्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण बघतोय. बॉल शिल्लक आहे ते 3 आणि जिंकण्याकरता 9ची आवश्यकता. प्रत्येकी बॉलवरती 3-3 धावा पाहिजेत. समीकरण प्रत्येक बॉलवरती बघितलं, ही मॅच हातामध्ये होती पूर्णपणे. 33ची आवश्यकता होती 24 बॉलमध्ये. पण तुमच्या माइंडसेट वरती निर्भय की तुम्ही कशा अनुषंगाने स्टार्ट करणार. स्टार्ट इथून खराब झाला होता, त्या अनुषंगाने इथून कदाचित ही गाडी पटरीवरनं खाली उतरली आहे. ओव्हरचा पुढील बॉल, बिगिट करण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय. कनेक्शन होत नाहीये. कदाचित काय होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेट तर इथं प्राप्त होणाऱ्यामध्ये विकेट कोणाची असेल. नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर इथून बाद होतोय. आपण बघितलं तर बॉल शिल्लक असतील शेवटचे ते 2 बॉल आणि जिंकण्याकरता 9ची आवश्यकता आहे. पाठीमागील रविवारचा जर पाचची आवश्यकता. 1 मध्ये 5. इथून षटकार मारावाच लागेल. जर जिंकायचं असेल तर 6 मारावाच लागेल, कारण की कंपल्सरी चेस आहे. तर तुम्हाला या कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील. 4 ने काय होणार नाहीये, स्कोर बराबर होईल. पण
फिल्डिंग करणारी टीम गावडोशीचा संघ तो इथून विजय प्राप्त करेल. जर स्कोर बराबर झाला तरी देखील तुम्हाला जिंकण्याकरता प्रतिस्पर्धी जो आपला संघ आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला एक धाव जास्त बनवायची आहे. ती बनेल का? येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. एक बॉल मध्ये 5 ची आवश्यकता. हेमंत ऑन स्ट्राइक. हेमंत ऑन स्ट्राइक. षटकार मारावाच लागेल जर जिंकायचं असेल तर. षटकार येईल का? प्रेक्षक देखील आतुरतेने वाट बघतायत की कदाचित ही मॅच कोण जिंकेल. एक बॉल 5 ची आवश्यकता. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका तर चढवलाय. बॉल गॅप मध्ये आहे. बघा मित्रांनो क्रिकेटच्या जगतामध्ये एका धावेला किती महत्व आहे. फक्त आणि फक्त इथून जर बघितलं तर एक पण धाव म्हणता येणार नाही कारण की स्कोर बराबर झालाय. कारण की ही मॅच इथून टाय झाली पण त्या अनुषंगाने कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. तर इथून पराभव स्वीकारावा लागेल कलमगाव या संघाला. आणि तसेच बघितलं तर गावडोशी हा संघ इथून विजय प्राप्त करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन केलं गेलं पण अंततः जो चांगला संघर्ष करतो तो संघ इथून विजय प्राप्त करतो. आणि गावडोशी संघ चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. अहिर्य बनवली संघाचे कॅप्टन. आपण टॉस जिंकला तर आपण